तर नमस्कार मंडळी, आज आपलं डेली ब्लॉगिंग चॅलेंजचा आपला 9वा दिवस. तर 9व्या दिवसामध्ये आज आपल्या रवी भाऊचं लग्न आहे परवा दिवशी. आणि परवा दिवशी बंजारा कल्चरनुसार 2 दिवसाच्या अगोदर आमचं ते काय घोटा घोळण्याचा कार्यक्रम असते. म्हणजे त्याच्यामध्ये तीळ वगैरे टाकून त्याचा असं एक घोटा वगैरे ते घोळल्या जाते. तर हे रवी भाऊ आमचा पुण्याहून आला आहे, हा नवरदेव आमचा परवा दिवशीचा. आणि हे MIDCचे अध्यक्ष हे 2 दिवसापासून इथं आले. भाऊचं म्हणणे ऊन लय लागलं म्हणते, तुमच्या खेड्यापाड्यामध्ये ऊन लय जास्त आहे म्हणते. अमोल भाऊ काय क्या कहना चाहते हो? मग मला ऊन एवढं जबरदस्त लागलं नाही काय काहीच कळलं ना काय चाललंय. हे कालपासून पुण्यात गेलेला माणूस आमच्या भर उन्हात आम्ही क्रिकेट खेळणारे माणसं आहे. म्हणजे जेव्हा आम्ही हे पुण्याला जायच्या अगोदर जेव्हा आम्ही इथे होतो, आतापासून हे म्हणजे 2-4 वर्षाच्या अगोदर हे गेला आहे तिकडे. तर याच्या अगोदर जेव्हा आम्ही इथे गावामध्ये होतो आम्ही सगळेजण, तेव्हा आम्ही पूर्ण उन्हाळाभर नुसते क्रिकेट उन्हातानाचं कुठं बी फिरायला, म्हणजे घरात आम्ही कधीच नाही बसतो. सुट्टीच्या दिवसामध्ये शिकारीला जाणं आहे म्हणजे आम्ही आमच्या एवढे कैदी कोणीच लोखंडी जिथं बी चान्स भेटला तिथं आम्ही जायचो. हे आमचा हे मेन कार्यकर्ता आहे. हे मेन कार्यकर्ता होता आमचा, आम्हाला कुठं बी घेऊन जाणारा. हे विक्रम भाऊ कालच्या ब्लॉगमध्ये होते. आणि ही चिलर पार्टी, ही बॅटरी मारून आम्हाला सपोर्ट करून राहिली की व्हिडिओ चांगला यायला पाहिजे त्यासाठी. हे तर अशा प्रकारे 7 वेळा गीत बोलून सुईला गरम करून एकदा नवरदेवाला आणि एकदा त्या वखराला दोघांना चटका देतात. आणि त्याच्यानंतर पोळी आणि गुळाचा चुरमा करून नवरदेवाला खायला देतात. व जितकी बी गावकरी मंडळी आली त्यांना ते खायला देत असतात. आणि त्याच्यानंतर ते झाल्याच्या नंतर आमची इकडे चालू होती बाहेर थोडीशी मस्ती बघा. लढाई का करे थोडी गरीब करून मारत की दोन